पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर असताना मद्यप्राशन करून रुग्णसेवेत अक्षम्य दुर्लक्ष आणि गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिगंबर शिवाजी टोणपे यांना राज्य शासनाने तातडीने निलंबित केलं आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाने 20 एप्रिल रोजी या कारवाईचा अधिकृत आदेश निर्गमित केला असून या निर्णयामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वी डॉक्टर दिगंबर टोणपे हे पन्हाळा येथे ग्रामीण रुग्णालयात मद्यधुंद अवस्थेत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। याच वेळी रुग्णालयात आलेल्या एका अत्यावस्थ रुग्णावर मद्यधुंद डॉक्टरमुळे उपचार न झाल्याने त्याची प्रकृती खालावली आणि तातडीने नातेवाईकांनी रुग्णास कोल्हापूरला हलवले। या गंभीर घटनेची दखल घेत अखेर जिल्हा शल्य चिकित्सकांनी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली। या चौकशीत डॉक्टर टोणपे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 चे उल्लंघन केल्याचे आणि रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक कामात गंभीर कसूर केल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे डॉक्टर टोणपे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। शासकीय आदेशानुसार निलंबन कालावधीत डॉक्टर टोणपे यांचे मुख्यालय पन्हाळ्यावरून बदलून जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे करण्यात आले आहे। मात्र या ठिकाणी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी कधीपासून राहायला येणार हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे। रुग्णसेवेत ढिसाळपणा आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांनाही चपराक असून पन्हाळा परिसरात या निलंबनाचे स्वागत होत आहे। जनप्रवास लाईव्हसाठी पन्हाळ्याहून राजू मुजावर।